दादा काल मी फोन केला होता बघा, त्या एक जणला जमीन घ्यायचं होतं. हा हा ते हेच आहेत ते. हा का. बर, किती घ्यायची जमीन? मलाच घ्यायची आहे दादा जमीन. काय रेट चालू आहे इथं प्लॉटिंगचा? बघ भाऊ, आपल्याकडे पद्धत कशी आहे, गुंट बिंट काय नाही, 10 लाख रुपये ॲडव्हान्स द्यायचे आणि इथून या बाबळीपासून चालायला सुरुवात करायची. जिथपर्यंत तू चालशील तिथपर्यंतची जमीन तुझी. हा, अरे काय चेष्टा करता काय दादा? आयला असं तर मग मी लय जमीन घेईन, लय लांबपर्यंत चालत जाईन. तसं नाही, एक शर्त आहे त्याला. या बाबळीपासून तू चालायला सुरुवात केली किंवा पळायला सुरुवात केली, 2 तासामध्ये परत या बाबळीपाशीच यायचं, तरच ती तेवढी जमीन तुझी. आणि 10 लाख रुपये पहिले ॲडव्हान्स द्यायचे. दादा, तासाभरात मी 10 लाख रुपये घेऊन येतो आणि मग घेतो जमीन. दादा, हा हे घ्या 10 लाख रुपये तुमचे. बर भाऊ, लक्षात ठेव, या बाबळीपासून स्टार्ट केलं चालायला किंवा पळायला, 2 तासामध्ये परत इथंच यायला पाहिजे. नाही तर पैसे पण गेले, जागा पण गेली. नीट विचार कर. हा हा, मी एक बघा कसा पळतो. आज तर आहे ना, लय सगळी जमीन घेणार आहे मी. चल तुझा टाइम स्टार्ट झाला. चला दादा, कुठपण जातोय बघू आपण. चला बघू आपण काय करतोय. हा. दादा, 1.25 तास झालाय, परत तुम्हाला त्या जागेवर पोहोचायचं पण आहे. काय विचार काय? नाही नाही, माझ्याकडे अजून आहे ना 40 मिनिटं. मला अजून लय जमीन घ्यायची, मी आरामात पोचन. भाऊ, 20च मिनिटं राहिलेत. काय विचार आहे अजून? काय 20 मिनिटं राहिले? लय जमीन घेतली मी. आता 20 मिनिटात मला तिथं पोचायचंय. आता सुरुवातच करतो. दादा हा पण गेला की. मग जाणारच होता. जे सगळ्यांचं झालं ते याचं झालं. चला. तर मित्रांनो, कुठं थांबायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या आयुष्याचं पण तसंच आहे. अति लोभापायी जे आहे ते सुद्धा गमावून बसतो माणूस. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.